नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? युक्ती चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर एक खूपच छान संधी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे. ती म्हणजे ICICI बँकेत काम करण्याची. यात सगळे स्टुडंट एलिजिबल आहेत. जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा ग्रॅज्युएशन केलं आहे कोणत्याही फील्डमधून, मग तुम्ही आर्ट्समध्ये असो, कॉमर्समध्ये असो किंवा सायन्सचे असो आणि इंजिनिअरचे देखील इथे अप्लाय करू शकतात. A to Z सगळी एलिजिबिलिटी क्रायटेरिया यासाठी किती स्टायपेंड मिळणार आहे तर बघा 18,000 पर मंथ स्टायपेंड ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला दिला जाणार आहे. पुढे जाऊन काय पॅकेज असणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. बट त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण ICICI बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहोत, जिथे की ICICI बँक इन्स्पायर प्रोग्राम म्हणून अपॉर्च्युनिटी निघाली आहे, जी की यंग ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्ससाठी आहे. कॅटेगरी बघा इथे ICICI बँक इन्स्पायर प्रोग्रामसाठी आहे. एंट्री लेवल जॉब आहे, ज्यामध्ये तुम्हाला मॅनेजरियल लेवलसाठी हायर केलं जाणार आहे. जॉब इथे फुल टाईम असणार आहे तुमचा. यासाठी कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. तुम्ही जर फ्रेशर असाल तर अप्लाय करू शकता. ऑल इंडिया इथे हायरिंग चालू आहे. तुम्ही इथे क्लिअरली पाहू शकता की रिलेशनशिप मॅनेजरसाठी इथे हायरिंग केली जात आहे, जो की एक सेल्स रोल आहे. तुम्हाला इथे चांगला अनुभव घेता येईल. याशिवाय जसं आपण डिस्कस केलं आहे, यासाठी ग्रॅज्युएशन लागत आहे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग केलेली असेल कोणत्याही स्ट्रीममधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी मिनिमम 60% 10thमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला असायला हवे. तुमची एज 25 वर्षापर्यंत असली पाहिजे. याशिवाय एक्सपिरियन्स लेस दॅन 1 year आहे. जसं आपण डिस्कस केलं आहे की फ्रेशर्स इथे अप्लाय करू शकतात. आता प्रोग्रामचा कालावधी 2 महिन्याचा असणार आहे, जे की पूर्णपणे क्लासरूम ट्रेनिंग इथे दिली जाणार आहे. इथे पहा क्लिअरली सांगितलं आहे की स्टायपेंड तुम्हाला प्रोग्रामच्या दरम्यान म्हणजे ट्रेनिंगच्या दरम्यान 18,000 पर मंथ दिला जाणार आहे. याशिवाय तुम्हाला त्यानंतर सॅलरी दिली जाणार आहे, जे की स्टार्टिंग सॅलरी आहे. त्यानंतर सेम पेज जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल तर तुम्ही इथे पाहू शकता की तुमची एक ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये वर्बल, क्वांटिटेटिव्ह, लॉजिकल ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस आणि व्हिडिओ बेस्ड क्वेश्चन इथे असणार आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेसबद्दल बोलायचं झालं तर इंटरव्ह्यू तुमचा इथे होणार आहे, जो की फेस टू फेस इंटरव्ह्यू होणार आहे जर तुमचं ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये सिलेक्शन झालं तर. त्यानंतर सेम पेज जेव्हा आपण स्क्रोल करतो तर आपल्याला अप्लाय नावचं ऑप्शन इथे मिळेल. जसेच तुम्ही अप्लाय नाव ऑप्शनवर क्लिक करता तर तुमच्यासमोर हे पेज ओपन होणार आहे, जिथे तुम्हाला तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे. यावर तुम्हाला OTP मिळणार आहे. त्यानंतरच नेक्स्ट प्रोसेससाठी तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाणार आहे. जसेच तुम्ही इथे नंबर टाकता आणि गेट OTP करता तर तुम्हाला नेक्स्ट पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, जिथे तुम्हाला साईन करायचं आहे, ज्यामध्ये फर्स्ट नेम मेन्शन करायचं आहे, लास्ट नेम, पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काही बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाईल, जी तुम्हाला फिल करायची आहे आणि फॉर्म तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. ही होती फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस. ICICI बँकसोबत तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी युक्ती चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.